तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण ही स्केल कशी यूज करायची ते बघणार आहोत. हे बघा, ही स्केल आता बाजारात आपल्याला भेटते आणि आपल्याला म्हणजे बाहीचा आकार पण व्यवस्थित काढता येतो. कसा काढायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप जणांना माहित नाही याने कसा आपण आकार काढायचा तो. याने आपला आकार काढला ना या स्केलने, तर फिश कट सारखा व्यवस्थित एकदम आकार येतो बाहीचा. आता बघा, आपण जसं म्हणजे बाही घ्यायची, तुम्हाला जेवढ्या उंचीची घ्यायची तेवढी घ्यायची. मी 10.5 घेतली, मला 9.5 पाहिजे म्हणून. आणि ते 8.5 34 छातीचा ब्लाऊज आहे. 8.5 आणि मुंडा खोली 3.5. आता ही 3.5 घेतली आपण आणि ते 1.5 इंच आतमध्ये घ्यायचंय. आता हे बघा कसं माप घ्यायचं ते बघा. तर इथून तुम्ही 8 वर मार्किंग करून घ्यायची. मुंडा आपला 8 आणि 8 16 आहे, म्हणून 8 वर मार्किंग केली आहे. हे मुंड्याचं आहे. मुंडा कधी पण घ्यायचा आपण, कोणाचं माप घेताना मुंडा पहिला घ्यायचा असतो. तर मुंड्याचं माप आपलं 16 आहे, म्हणून 8 वर मार्किंग केली ते. आणि ही स्केल बघा अशी ठेवायची आहे. हे बघा, हे असं बरोबर असं घेऊन हा आपला मागचा झाला. आता आपण इकडे ही स्केल ठेवून पुढचा आकार द्यायचा आहे. माझा चॉक थोडा जाड आहे म्हणून हे बघा असा फिश कट आपला आकार आलाय बरोबर एकदम. किती सोपी पद्धत आहे या स्केलने आपल्याला काढायची. तर आपण नाही बघा 5 घेतलंय आणि ते 2 इंच शिलाईला, 2 किंवा 3 घेऊ शकता. आणि थोडस आपण ना असा राऊंड शेप द्यायचा खाली, कारण आपल्या टाकीमध्ये टाईट होऊ नये म्हणून थोडस हे बघा. आपला आकार बघा किती व्यवस्थित आलाय. हे बघा, ज्याला कोणाला मुंड्याचा आकार काढता येत नसेल त्यांनी ही स्केल घेऊन त्याचा यूज कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवलाय. साधी आणि सोपी पद्धत आहे ही स्केल यूज करायची, आपल्याला खूप उपयोगी आहे. जर तुम्हाला माझी ही आयडिया आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.